नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एसके बुक समरी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आपली आजची व्हिडिओ बुक समरी आहे लिंचपिन आर यू इंडिस्पेन्सिबल, लेखक सेठ गोडीन। मित्रमैत्रिणींनो, समोर जे काही येतं ते बहुतेकदा आपल्या जवळच्यांना गमावण्याची भीती, आपल्या आरोग्याची भीती, अशा अनेक प्रकारच्या भीती असतात। पण या सगळ्यांमध्ये एक भीती अशी आहे जी अगदी सामान्य आहे आणि जवळजवळ प्रत्येकाच्या डोक्यात चालूच असते, ती म्हणजे कामाशी संबंधित भीती। जगात कितीही संकट आली तरी किंवा जगात सगळे काही छान चालले तरी मनात कायम भीती असते की माझी नोकरी जाईल का, माझा व्यवसाय टिकेल का। आणि ही भीती अधूनमधून प्रत्येकाच्या मनात असते आणि एकदा काही भीती आली की मनात एक मोठी साखळी सुरू होते। जर असं झालं तर मग तसं होईल, मग पुढे असं होईल, आणि ही साखळी थांबतच नाही, बऱ्याचदा ही खरीही ठरते। मग प्रश्न असा आहे की अशी कोणती ट्रिक आहे ज्यामुळे ही भीतीच येणार नाही, आणि आलीच तर आपण नक्की का घाबरलोय याचं कारण कळेल, जेणेकरून भीतीचा सामना करता येईल। तर एकंदरीत या भीतीवर विजय कसा मिळवायचा हे आपण आजच्या व्हिडिओ बुक समरी मध्ये शिकणार आहोत। पण मित्रांनो, त्या अगोदर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुस्तकाचे नाव आहे लिंचपिन आणि लिंचपिन म्हणजे काय हे आपण या समरी मध्ये पाहणार आहोत। तर चला सुरुवात करूया। समरी ऑफ लिंचपिन आर यू इंडिस्पेन्सिबल, लेखक सेठ गोडीन। सेठ गोडीन एक बेस्ट सेलिंग ऑथर, ब्लॉगर, ट्रेनर आणि एंटरप्रेन्योर आहेत। सेठ गोडीन यांचे मार्केटिंग वर्कशॉप आणि ऑनलाईन कोर्सेसही आहेत। ते ब्लॉग्सच्या माध्यमातून लोकांना एज्युकेट करतात। तर आता या पुस्तकाचा परिचय बघून घेऊ। मी अशा खूप लोकांना ओळखतो जे दररोज कामावर जाण्यासाठी मजबूर आहेत, जे त्यांना आवडत नाही। त्यांना या जगापासून आपली खरी ओळख, आपली सर्जनशीलता लपवावी लागते, कारण हे जग त्यांच्या बुद्धिमत्तेची कदर करत नाही। परंतु आज जगामध्ये खूप बदल झाले आहेत। आता अगोदर सारख्या गोष्टी राहिल्या नाहीत। हे खूप अगोदर पासून चालत आले आहे की जग आपल्याकडून अपेक्षा करते की आपण ऍडजस्ट करावे, त्यांच्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा आणि स्वतःला बदलून त्यांच्यासारखे व्हावे। स्वतःला बदलून अगदी इतरांसारखं बनण्याची प्रवृत्ती 100 वर्षापासून चालू आहे। पण आजच्या काळात तुम्ही कोणाची नक्कल केली तर त्याचा फायदा होणार नाही, उलट तोटाच होईल। तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही जवळजवळ एकसारखेच जीवन जगता, दररोज आपल्या नोकरीवर जाता, जे तुम्ही गेली 15 वर्ष करताय, आणि अचानक एक दिवस बॉस तुमच्या केबिनच्या दारावर टकटक करतो आणि सांगतो की तुम्हाला बदललं जातंय, कारण आम्हाला तुमच्यापेक्षा कमी पगारामध्ये कोणीतरी दुसरे मिळाले आहे। आणि अशी वेळ आल्यावर तुम्ही कसे रिॲक्ट कराल हे मला माहित नाही, पण मला खात्री आहे की ही समरी पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःहून शोध घ्यायची गरज भासणार नाही, कारण यातून आपण बघणार आहोत की आपल्याला मशीनचा एक भाग बनून राहायचं नाही ज्याला सहजपणे रिप्लेस करता येईल। त्याऐवजी आपल्याला स्वतःला अशा गरजेत रूपांतरित करायचं आहे जी कोणीही पूर्ण करू शकणार नाही। चॅप्टर नंबर 1, द न्यू वर्ल्ड ऑफ वर्क। उदाहरणार्थ, तुम्ही का एखाद्या प्रोफेशनल बॅग डिझायनरला जास्त पैसे देऊन कामावर घ्याल, जेव्हा सर्वसाधारणपणे 10 डिझायनर कमी पैशात पटकन आणि छान काम करू शकतात। गेले 36 वर्ष सर्व जग हेच ट्रेंड पाळत होते आणि याचा फायदा नियोक्त्यांना होत होता। पण आजच्या काळात असे होत नाही। जसे की हेक्टर नावाचा एक माणूस आहे, तो रोज सकाळी 6 वाजता उठतो, आपल्या गल्लीच्या कोपऱ्यावर जाऊन थांबतो। तो एक बांधकाम कामगार आहे, त्याच्यासोबत इतर 6 जण असतात जे बांधकामाचं काम करतात। ते सर्वजण ट्रकची वाट बघतात जी त्यांना कामावर घेऊन जाईल। ट्रक आल्यावर ड्रायव्हर खिडकी खाली करतो आणि केवळ 3 लोकांना सोबत घेऊन जातो। त्याची निवड ठरलेली नसते, जो स्वस्त आणि सहज उपलब्ध असेल तोच घेतो, त्याच्यासाठी ते सगळे सारखेच आहेत। जेव्हा तुम्ही एखाद्या नोकरीसाठी तुमचा CV पाठवता, तेव्हा तुमचा CV हजारो CVच्या ढिगाऱ्यात पडून राहतो, कारण तुम्ही इतरांसारखेच आहात। त्यामुळे नोकरी मिळणे कठीण जाते, कारण नियोक्ता तुम्हाला का निवडेल, कारण तुम्ही वेगळे नाही आहात। यालाच लॉ ऑफ मेकॅनिकल तुर्क म्हटलं जातं। एखाद्या प्रोजेक्टला छोट्या छोट्या पूर्वानुमान करता येतील अशा भागांमध्ये विभागलं तर ते जवळजवळ मोफत होऊन जाते। उदाहरणार्थ, castingwords.com ही वेबसाईट घ्या।
ती व्हॉइस रेकॉर्डिंग्स किंवा इंटरव्ह्यूजला लिखित स्वरूपात बदलते. हे कसं करते तर ती त्या रेकॉर्डिंग्सना अनेक भागांमध्ये विभागते आणि मग ते भाग अनेक कर्मचाऱ्यांना वाटून देते. प्रत्येक कर्मचारी आपला भाग ट्रान्सक्राईब करतो आणि मग शेवटी सगळे भाग जोडून अंतिम प्रोडक्ट तयार होते. आणि आता प्रश्न, कास्टिंग वर्ड्स प्रत्येक कर्मचाऱ्याला किती पैसे देते तर 1 मिनिटे ट्रान्सक्राईब करण्यासाठी 19% आणि जर प्रोफेशनल घेतला तर त्याचा दर प्रति मिनिट $2 आहे. म्हणजेच क्लायंटला $80 खर्च करण्याऐवजी फक्त $15 खर्च करावे लागतात. इथे समस्या अशी की आज बहुतेक बॉस त्यांचे कर्मचारी पुढचा मेकॅनिकल तुर्क व्हावेत अशी अपेक्षा करतात. पण अशा लोकांना आजच्या जगात जागा नाही जे फक्त मशीन सारखे काम करतात. यावर उपाय साधा आहे, तुम्हाला लिंचपिन व्हावे लागेल. लिंचपिन कलाकार असतात. ते मशीन सारखे काम करत नाहीत. त्यांना नियमांच्या चौकटीत राहून काम करणे आवडत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लिंचपिनला दुसरा पर्याय नसतो. उदाहरणार्थ जेम्स नावाचा एक कारखानदार आहे जिथे स्वस्त कपडे बनतात. कामगारांच्या मुलाखती दरम्यान त्याला जाणवले की त्याच्याकडे 3 पर्याय आहेत. नंबर 1, परफेक्ट वर्कर ठेवायचा जो तासाला $30 कमावतो. नंबर 2, चांगला वर्कर ठेवायचा जो तासाला $25 कमावतो आणि नंबर 3, सरासरी वर्कर ठेवायचा जो तासाला $20 कमावतो. पण जेम्सला हे कसे कळणार की कोण परफेक्ट आहे आणि कोण सरासरी आहे? म्हणून सुरुवातीला त्याने सगळ्यांना $20 दिले. पण त्यामुळे परफेक्ट वर्कर आपले खरे मूल्य न मिळाल्यामुळे काम सोडून निघून गेले. म्हणजेच परफेक्ट लोकांना मशीनचा भाग समजून त्यांचा गैरफायदा घेतला जातो आणि माणूस आपल्या करिअर मध्ये त्याने काय केले म्हणून ओळखला जातो, तो कोण आहे म्हणून नाही. जर आपल्याला अपरिहार्य व्हायचे असेल तर आपल्याला वेगळे व्हावेच लागेल. आपल्या कामात मूल्य आणि भावना आणाव्या लागतील ज्या ग्राहकांना आणि नियोक्त्यांना हव्या आहेत. चॅप्टर नंबर 2, थिंकिंग अबाउट युअर चॉईस. इथे तुम्हाला स्वतःला एक प्रश्न नक्की विचारायचा आहे, तुम्ही अपरिहार्य आहात का? चला त्याचे उत्तर देऊ. हो, तुम्ही होऊ शकता. आणि हेही सांगते की अजून बरेच लोक आहेत जे अपरिहार्य झाले आहेत. हे जाणून घेणंही महत्वाचं आहे की ते तसे जन्मतःच नव्हते. त्यांनी स्वतःच्या मेहनतीने स्वतःला अपरिहार्य बनवलं आहे. या लोकांनी घाम गाळून प्रयत्न करून स्वतःला अशा जगात उभं केलं आहे जिथे फक्त खरंच वेगळे काम करणारेच टिकतात. आता तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. नंबर 1, तुम्ही असे समजू शकता की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी कुणीतरी हरायलाच हवे. आणि नंबर 2, किंवा मग तुम्ही तो व्यक्ती होऊ शकता जो नेहमी विन विन परिस्थितीबद्दल विचार करतो. उदाहरणार्थ लोक सतत काँग्रेसवर दबाव टाकत होते की विदेशी टॅलेंटेड प्रोग्रामर्सना H-1B विजाच्या मर्यादित संख्येत प्रवेश द्यावा. ते जीवनाला विन लॉस गेम मानतात. त्यांना वाटतं की प्रत्येक विदेशी प्रोग्रामर अमेरिकन लोकांच्या संधी कमी करत आहेत. पण आपण जीवनाला विन विन सिच्युएशन म्हणून का पाहू शकत नाही? बाजार अमर्याद आणि विस्तार योग्य का मानू शकत नाही? जर विदेशी लोक डेव्हलपर्सच्या नोकऱ्या मिळवत आहेत तर ते काहीतरी चांगलं निर्माण करतीलच आणि त्यातून स्थानिक टॅलेंटला आणखीन संधीच मिळतील. तुम्हाला वाटत असेल की यशस्वी लोकांकडे काहीतरी वेगळे होते, पण प्रत्यक्षात स्टीव्ह जॉब्स दत्तक घेतले गेले होते. नेल्सन मंडेलांनी तुरुंगातून जग बदलून टाकलं. अजूनही अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे काहीही नव्हतं तरी त्यांनी मोठे यश मिळवले आहे. कधी काळी अमेरिकन ड्रीम असे होते, मेहनत करा, जे सांगितलं जातं तेच करा, मग तुम्हाला बक्षीस मिळेल. पण आता तसे राहिलेले नाही. आता नवीन अमेरिकन ड्रीम असे आहे, वेगळे व्हा, स्वतःचे मूल्य निर्माण करा आणि उत्कटतेने काम करा आणि मग तुम्हाला हवे असलेले बक्षीस मिळेल. म्हणूनच लिंचपिन व्हा. असा माणूस व्हा ज्याला कंपनी सहजासहजी बदलू शकणार नाही. हेच तुमचे सर्वात मोठे बक्षीस असेल. जेव्हा तुम्ही लिंचपिन होता तेव्हा तुमची नोकरी अधिक आवडीने उपभोगता कारण तुम्ही तुमच्या ग्राहकांशी जोडलेले असता. आणि जर तुम्ही नियोक्ता असाल तर लिंचपिन लोकांना कामावर घ्या. विचार करा, जास्त नफा कोण कमावून देईल? तो ज्याला सांगितले तसेच करायची सवय आहे की तो जो कला निर्माण करतो, ज्याला आपल्या नोकरीबद्दल उत्कटता आहे आणि जो असे प्रोडक्ट तयार करतो ज्यामुळे ग्राहक भावनिकरित्या जोडले जातात. जेव्हा तुम्ही लिंचपिन कर्मचाऱ्यांना कामावर घेता तेव्हा तुमचा व्यवसाय स्वतः लिंचपिन बनतो, म्हणजेच अद्वितीय, आणि मग तो लोकांना मोठ्या प्रमाणात एकत्र जोडतो.
लिंचपिन कर्मचारी जेवढे त्यांना दिले जाते त्यापेक्षा जास्त मूल्य निर्माण करतात. त्यांना त्यांच्या कामावर प्रेम असते, ते फ्री स्पिरिटेड असतात, प्रत्येक काम उत्तम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. एका नियोक्त्याच्या दृष्टीने तुम्हाला लिंचपिन हवाच असेल तर तुम्हालाही लिंचपिन व्हावंच लागेल. चॅप्टर नंबर 3, बिकमिंग द लिंचपिन. लिंचपिन म्हणजे प्रत्येक संस्थेची गरज. ते संस्थेला एकत्र धरून ठेवतात आणि त्यांच्याशिवाय कंपनी पुढे जाऊच शकत नाही. जितके जास्त मूल्य तुम्ही तुमच्या नोकरीत निर्माण कराल तितका कमी वेळ तुम्हाला प्रत्यक्षात नोकरीत घालवावा लागेल. हेच आहे लॉ ऑफ लिंचपिन लेव्हरेज. म्हणजेच दिवसातून काही मिनिटे जरी तुम्ही खऱ्या अर्थाने सर्जनशील आणि वेगळे काहीतरी केले तर बाकीचा वेळ तुम्ही इतरांसारखे सामान्य काम केलं तरी चालेल, कारण ही सर्जनशीलता तुमच्या कामाला आकार देते, ते सोपं करते, ग्राहकांशी जास्त जोडते आणि तुमचं उत्पन्नही वाढवते. उदाहरण मारिसा मेयर. ती गुगलला घडवण्यात आणि विकसित करण्यात मोठी भूमिका बजावणारी व्यक्ती आहे. ती लिंचपिनचं काम परिपूर्ण उदाहरण आहे. मारिसाला माहित होतं की फक्त सर्च रिझल्ट्स सर्वोत्तम करणे हे महत्वाचे आहे, पण ते पुरेसे नाही. ग्राहक आणि प्रोग्रामर्स यांच्या गरजांमध्ये जोड निर्माण करणं जास्त महत्वाचे आहे. तिने आपल्या कलाकारीचा वापर करून युजर इंटरफेस तयार केला, ज्यामुळे गुगल इतरांपेक्षा वेगळा वाटला आणि तो जगातील आज सर्वात उत्तम आहे. उदाहरण रेस्टॉरंट मधील 4 वेटर्स. 4 वेटर आहेत, त्यापैकी 3 आपले काम परफेक्ट करतात, चौथा ठीकठाक आहे पण त्याला दररोजच्या समस्या हाताळता येतात. जर कर्मचाऱ्यांना कमी करण्याची वेळ आली तर तुम्ही कोणाला काढाल? नक्कीच प्रॉब्लेम सॉल्व्हरला नाही, कारण समस्या सोडवण्याची कला ही शिकवता किंवा समजावता येत नाही, ती फक्त अनुभवातूनच शिकली जाते. एखादा डॉक्टर अचानक थांबून पेशंटशी बोलतो, त्याच्या गरजा समजून घेतो. एखादा पायलट कॉकपिट मधून बाहेर येऊन रडणाऱ्या बाळाला शांत करतो. अशा छोट्या छोट्या गोष्टी लोकांच्या मनात तुमच्याबद्दलचे मत बदलतात आणि यामुळेच तुम्ही लिंचपिन बनता. म्हणून आपल्या कामातून वेळ काढून लोकांची काळजी घ्या, त्यांचे म्हणणे ऐका, त्यांच्या गरजांना महत्त्व द्या. यात तुमचे काही जाणार नाही, उलट तुम्ही भावनिक नाते निर्माण कराल आणि लोकांना खास वाटेल. चॅप्टर नंबर 4, द रेजिस्टन्स. तुम्ही जर एखादे मास्टरपीस तयार करत असाल, असे एखादे आर्ट जे कुणी आधीच पाहिलं नसेल, तरी तुमचे रेजिस्टन्स तुम्हाला थांबवून टाकते, त्याचा काहीच फायदा होत नाही. म्हणूनच क्रिएटिंग एवढेच शिपिंगही महत्वाचे आहे. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही शिपिंगची सवय लावायला लागता तेव्हा कधी चुका होऊ शकतात, पण ते नॉर्मल आहे. उदाहरणार्थ सॅटर्डे नाईट लाईव्ह शो हा प्रत्येक शनिवारी रात्री होतो. जरी तयारी पूर्ण झाली असेल किंवा नसेल, खरे सांगायचे तर कधी कधी तो शो फारच वाईट होतो, पण तरीही तो चालू राहतो आणि मग पुढच्या शनिवारी प्रेक्षकांना छान परफॉर्मन्स मिळतो. म्हणूनच जे काही करताय ते शिपिंग करत राहा. पण शिपिंग इतके कठीण का असते? काही प्रोजेक्ट शिपिंग मध्ये फेल का होतात? 2 मोठ्या कारणांमुळे, थ्रेशिंग आणि कोऑर्डिनेशन. थ्रेशिंग म्हणजे मोठ्या प्रोजेक्ट मध्ये सतत छोट्या छोट्या डिटेल्स बदलत राहणे, सुधारत राहणे. उदाहरणार्थ एखादी कंपनी गेम डेव्हलप करते, डेडलाईन जवळ आली की थ्रेशिंग वाढते. अर्थात थ्रेशिंग गरजेचं असतं, पण योग्य वेळेत. जितक्या लवकर ते होईल तितकं ते सगळ्यांसाठी चांगलंय. दुसरे कारण म्हणजे कोऑर्डिनेशन. 3 लोक असतील तर फक्त 3 हँडशेक्स होतील, पण चौथा जोडला की 6, 5वा जोडला की 10. म्हणूनच स्टार्टअप्स मोठ्या कंपन्यांपेक्षा जास्त यशस्वी होतात, कारण त्यांच्यामध्ये कमी लोक असतात आणि कोऑर्डिनेशन खूप सोपे असते. पण रेजिस्टन्सचे मूळ कारण काय? तो आहे आपला लिझार्ड ब्रेन, जो कायम भीत असतो, भुकेला असतो आणि फक्त जगण्यावर लक्ष देतो. त्याला काही फरक पडत नाही तुम्ही यशस्वी होता की नाही, त्याला फक्त टिकून राहायचे असते. हेच तुम्हाला पुढे जाण्यापासून अडवत असते. याच्या अगदी उलट आपल्याकडे आहे इनर डेमन. लॅटिन मध्ये डेमन म्हणजे जिनियस. प्रत्येकाच्या आत एक जिनियस आहे जो या रेजिस्टन्सशी लढतो. यशस्वी होणं हे यावरून ठरते की तुमच्यात कोण जिंकते, लिझार्ड ब्रेन की इनर डेमन. मग या लिझार्ड ब्रेनवर कसा विजय मिळवायचा? उत्तर अगदी सोपं आहे. आपल्या डेडलाईन्स मोठ्या कागदावर लिहा आणि भिंतीवर लावा. काहीही झाले तरी त्या दिवशी शिपिंग करा. डोक्यात आलेली प्रत्येक आयडिया लिहून ठेवा. पोस्ट कार्डवर, नोट्सवर, डेली डायरीवर, जर्नलवर किंवा टू डू लिस्टवर. थ्रेशिंग लवकर करा, डेडलाईनची वाट पाहू नका. आपल्या सहकाऱ्यांसोबत आयडियाज लिहा आणि डाटाबेस मध्ये ऑर्गनाइज करा. मग ती आउटलाईन फक्त तुमच्या बॉसकडे घेऊन जा. त्यांना विचारा काय बदल हवे आहेत. शेवटी आता शिप करायचा आहे का हे विचारा. जर त्यांनी नंतर असे म्हटले तर ऐकू नका. त्यांना आत्ताच हो किंवा नाही असे सांगायला लावा.
अशा पद्धतीने प्रोडक्ट फ्रेश फ्री तयार करा आणि योग्य वेळेत शिप करा, कारण लिंच पिन्स हेच करतात. चॅप्टर नंबर 5, द 7 ॲबिलिटीज ऑफ द लिंच पिन. सर्वप्रथम आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रॉंग कनेक्शन तयार करा. लिंच पिन कंपन्यांना अशा लोकांची गरज नसते जे फक्त पैशासाठी काम करतात. त्यांना असे वर्कर्स हवे असतात ज्यांच्याकडे खऱ्या अर्थाने काम करण्याची तळमळ असते. संस्थेमध्ये एक मजबूत नाते निर्माण करा. लिंच पिन कंपन्यांना असे लोक नकोत जे फक्त पैशासाठी काम करतात. त्यांना असे वर्कर्स हवेत ज्यांच्याकडे काम करण्यासाठी खरी कारणे असतात. याचे एक मोठे उदाहरण म्हणजे जापोज शू कंपनी. या कंपनीत काम सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना $2000 ऑफर दिली जाते. यामागे जापोजचा हेतू हा असतो की त्यांचे वर्कर्स योग्य कारणासाठी काम करावेत, फक्त पैशासाठी नाही. जर एखादा कर्मचारी केवळ पैशासाठी काम करत असेल तर तो $2000 घेऊन लगेचच नोकरी सोडून देईल. जापोज शू कंपनीला आपले कर्मचारी क्रिएटिव्ह हवेत असे वाटते. ते त्यांना लिंच पिन बनवू इच्छितात. दुसरे म्हणजे आपली युनिक क्रिएटिव्हिटी डिलिव्हर करा. युनिक क्रिएटिव्हिटीला दुसरा कुठलाही शेवट नाही. तुम्ही नेहमीच काहीतरी असे करू शकता जे आधी कुणी केले नसेल. अगदी युनिक, पण लक्षात ठेवा जे काही कराल ते योग्य वेळेत करा. तिसरे म्हणजे कोणत्याही परिस्थितीला हाताळणे, क्लिष्ट समस्याचे निराकरण करणे. जर प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे एखादे मॅन्युअल असते तर आपल्या आयुष्यात कधीही समस्या आल्या नसत्या. म्हणूनच प्रत्येक संस्थेसाठी लिंच पिन खूप महत्वाचा असतो. लिंच पिन होण्यासाठी तुम्हाला प्रत्येक समस्येला सामोरं जावं लागतं, अगदी अनपेक्षित समस्यांना सुद्धा. चौथे, कस्टमर्सला लीड करा. त्यांच्या भावनांशी जोडून राहा. त्यांच्या गरजेनुसार फ्लेक्झिबल राहा. प्रत्येक ग्राहकाला एक वेगळा अनुभव द्या जो त्यांच्या इमोशन्सला स्पर्श करेल. पाचवे, स्वतःला आणि आपल्या टीमला इन्स्पायर करा. भीती दाखवून कधीच क्रिएटिव्ह काम करून घेता येत नाही. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांना घाबरवून म्हणू शकत नाही, क्रिएटिव्ह व्हा नाहीतर तुमची नोकरी जाईल. घाबरवण्याने काम होत नाहीत. तुम्हाला त्यांना प्रेरणा द्यावी लागते. त्यांना आपले खरे टॅलेंट दाखवण्याची संधी द्या. त्यांना जाणवले पाहिजे की त्यांचे काम महत्वाचे आहे आणि ही जाणीव तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता. सहावी गोष्ट, डीप डोमेन नॉलेज द्या. तुमच्याकडे कितीही नॉलेज असले तरी फक्त ज्ञानामुळे तुम्ही लिंच पिन बनू शकत नाही, कारण आज इंटरनेटवर सर्व ज्ञान सहज मिळते. नॉलेज सोबत योग्य निर्णय घेण्याची क्षमता असणे जास्त महत्वाचे आहे. नंबर 7, तुमच्यामध्ये एक युनिक टॅलेंट असले पाहिजे. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्याकडे काय वेगळे आहे? तुमची सुपर पॉवर काय असू शकते? जर तुम्हाला माहित नसेल तर ती शोधा. आपण इथे साध्या कौशल्याबद्दल बोलत नाही आहोत, जसे ऑर्डर्स फॉलो करणे, तर अशा खास क्वालिटी बद्दल बोलत आहोत ज्या तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे करतात. सगळेजण युनिक टॅलेंट घेऊन जन्माला येत नाहीत, पण आपले टॅलेंट आपण मेहनतीने विकसित करू शकतो. हाच मोठा फरक असतो लिंच पिन आणि सामान्य लोकांमध्ये. आपल्या खास क्वालिटीजवर मेहनत करा. त्यांना अजून चांगले आणि युनिक बनवा. चॅप्टर नंबर 6, व्हॉट इफ माय बॉस वोंट लेट मी. जर माझा बॉस मला काही करू देत नसेल तर? इथे 2 सिच्युएशन्स असतात. पहिली म्हणजे तुम्ही अशा ठिकाणी काम करत आहात जिथे तुमचा बॉस तुम्हाला लिंच पिन होऊच देणार नाही. तो तुम्हाला क्रिएटिव्ह होण्याची संधी देणार नाही. उलट तो फक्त तेच काम करून घेईल जे त्याला हवे आहे. म्हणजे तो फक्त तुम्हाला ऑर्डर्स देईल आणि तुम्ही त्या फॉलो करायच्या आहेत. पण अशा पोझिशन मध्ये तुम्ही तुमचा वेळ का वाया घालवत आहात? तुम्हाला शिकण्याची आणि ग्रो होण्याची संधी मिळते का? जर नाही तर या जॉब मध्ये तुम्ही कधीही खुश राहणार नाही. तुम्ही ही पोझिशन डिझर्वच करत नाही, म्हणून असा जॉब सोडणे हेच उत्तम ठरेल. दुसरी सिच्युएशन जी मोस्ट कॉमन आहे ती म्हणजे तुम्ही असे समजता की तुमचा बॉस तुम्हाला लिंच पिन होऊ देणार नाही, पण खऱ्या अर्थाने तुम्ही कधी लिंच पिन बनण्याचा प्रयत्नच केलेला नाही, कारण तुम्हाला तसे करण्याची खूप भीती वाटते. बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की आपल्या बॉसकडे खूप पॉवर आहे, त्यामुळे आपण जेव्हा काही नवीन करू इच्छितो तेव्हा बॉस ते करू देत नाही असे वाटते. पण खरे सांगायचे तर लिंच पिन बनण्यासाठी तुम्हाला कुणाची परवानगी लागत नाही. तुम्ही स्वतःपासून सुरुवात करू शकता, छोट्या गोष्टींनी. उदाहरणार्थ तुमच्या कामात थोडे एक्स्ट्रा घाला, कस्टमर्सशी थोडे जास्त कनेक्ट व्हा, सहकार्यांना मदत करा. या छोट्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाचे आदेश लागत नाहीत. बॉस कधी कधी क्रिएटिव्ह होऊ नका, वेगळे काही करू नका असे सांगतो, कारण त्याला रिस्क घ्यायची नसते. पण तुम्ही खरेच जर आपल्या कामावर प्रेम करत असाल तर तुम्ही छोट्या छोट्या इनोव्हेशन्स करू शकता. अशा गोष्टी ज्या कंपनीला किंवा संस्थेला पुढे नेतील, ग्राहकांना आनंद देतील आणि त्यासाठी कुणाची परवानगी लागत नाही. जर तुम्ही सतत परवानगीची वाट पाहत बसलात तर तुम्ही कधीच लिंच पिन होऊ शकणार नाही, कारण लिंच पिन स्वतःहून इनिशिएटिव्ह घेत असतात. मित्रमैत्रिणींनो, आपण आता पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, ते म्हणजे सारांश. पण त्या अगोदर माझी एक छोटीशी विनंती. आपल्या प्रत्येकामध्ये एक अशी क्वालिटी असते जिने इतरांचे भले होते किंवा त्यांचा फायदा होतो आणि तुम्ही लिंच पिन बनता.
तर मग चला कसली वाट पाहताय, आपल्यामधील लिंचपिन शोधा आणि अपरिहार्य बना आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला सुरुवात करूया सारांश। आजच्या कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीकडे पाहिले तर लिंचपिन होणे खूप गरजेचे आहे। आजच्या काळात फक्त आदेश पाळणाऱ्या लोकांसाठी जागा नाही, टिकून राहण्यासाठी तुम्हाला लिंचपिन व्हावेच लागेल। जर तुम्ही अपरिहार्य नसाल तर असे होऊ शकते की एक दिवशी उठलात आणि कळाले तुमची जागा दुसऱ्या कुणीतरी घेतली आहे। कंपनीने असा माणूस नेमला आहे जो तुमच्यापेक्षा कमी पगारात काम करतो आणि खरे सांगायचे तर हे करताना तुमच्या बॉसला अजिबात समस्या होणार नाही। पण दुसरीकडे जर तुम्ही लिंचपिन असाल तर तुमची किंमत कंपनीसाठी खूप जास्त असते। तुमच्या जागी दुसऱ्याला आणणे एवढे सोपे नसते, कारण तुम्ही त्या मोजक्या लोकांमधले असता ज्यांच्यावर कंपनी टिकलेली असते। या समरी प्रमाणे प्रत्येकाच्या आत लिझार्ड ब्रेन असतो आणि एक डेमन म्हणजे सर्जनशील शक्ती असते। लिझार्ड ब्रेन कोणत्याही प्रकारे जगू पाहतो। यशस्वी झालात की नाही याचं त्याला काहीही देणे घेणे नसते, पण रिस्क घेण्याला तो घाबरतो। हाच त्याचा मोठा कमकुवतपणा आहे। दुसरीकडे आपल्या आतला डेमन आपल्याला पुढे ढकलतो, रिस्क घ्यायला प्रोत्साहित करतो, जेणेकरून आपण अपरिहार्य बनू शकू। आणि आता निर्णय तुमचाच, जिंकणार कोण, तुमचा लिझार्ड ब्रेन की तुमच्या आतमधला डेमन। या पुस्तकामध्ये तुम्ही लिंचपिन होण्यासाठी लागणाऱ्या 7 क्षमतांबद्दल माहिती करून घेतले। नंबर 1, फक्त पैशासाठी काम करू नका। नंबर 2, सर्जनशील काम करा। नंबर 3, कठीण स्वभावाच्या लोकांसोबत डील करायला शिका। नंबर 4, आपल्या ग्राहकांशी नाते जोडून ठेवा। नंबर 5, आपल्या कामाचा परिणाम काय होतो ते पहा। नंबर 6, शहाणे निर्णय घ्या। तुमचे वेगळे कौशल्य विकसित करा। कोणतीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यावर एका रात्रीत विश्वास ठेवत नाही। विश्वास ही अशी गोष्ट आहे जी कमवावी लागते। तुमचा नियोक्ता तोपर्यंत रिस्क घेणार नाही जोपर्यंत त्याला ठोस कारण मिळत नाही, म्हणजेच आधी तुम्हाला स्वतःला सिद्ध करावे लागते। म्हणूनच इथे प्रश्न विचारू नका की कंपनी तुमच्यासाठी काय करू शकते, तर आधी विचार करा की तुम्ही कंपनीसाठी काय करू शकता आणि हीच गोष्ट तुम्हाला लिंचपिन बनवते। तर अशा प्रकारे ही समरी इथे संपत आहे, पण लिंचपिन बनण्याची तयारी इथूनच सुरू होते। ही समरी तुम्हाला कशी वाटली? लिंचपिन बद्दल तुमचे काय मत आहे? खरेच तुम्ही हे करू शकता का? अवघड आहे, पण इतकेही अवघड नाही। तुमचे विचार, तुमच्या आयडियाज जरूर शेअर करा आणि पुढे कोणत्या विषयाबद्दल जाणून घ्यायचं आहे तेही कळवा। तसेच आमच्यावर तुमचे प्रेम असेच राहू द्या। एसके बुक समरी मध्ये आम्हाला सपोर्ट करत राहा। याशिवाय तुम्हाला काही सुचवायचे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। या ठिकाणी पुस्तकाची समरी संपलेली आहे, पण तुम्ही खूप मेहनत करा, स्वतःची काळजी घ्या, नवनवीन पुस्तके वाचा आणि आनंदी राहा।